महाराष्ट्रात आणि खास करून मराठवाड्यात पावसानं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये असं काही थैमान घातलं की दुष्काळी भाग अशी ओळख असणाऱ्या मराठवाड्यात अक्षरशः महापूर आला। मराठवाड्यातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्याला या महापुरानं त्रस्त केलेलं आहे। फक्त मराठवाडाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा या महापुराचं थैमान दिसून आलं। म्हणजे परिस्थिती अशी आहे की फक्त पीक वाहून गेलेलं नाही आहे तर माती सुद्धा खरवडून गेली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा जर पेरायचं म्हटलं तर कसं पेरायचं, कारण जमीनच जिथे शिल्लक नाही आहे तिथे पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। सरकारने आता मदतीची घोषणा केलेली आहे। सरकारचं असं म्हणणं आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत आणि काय नेमकं घडतंय आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रात आणि खास करून मराठवाड्यात हाहाकार माजवल्यानंतर पावसानं आता काहीशी उसंत घेतली आहे। गावागावात शिरलेलं पाणी हळूहळू कमी होऊ लागल्यानंतर महापुराच्या महाझळा ठळकपणे दिसू लागल्यात। शेतातील उभं पीक गेलं, पिकांसोबत मातीही खरवडून गेली आहे। शेतातलं उभं पीक वाहून गेलंय, पिकांसोबत मातीही खरवडून गेली आहे। घरात पाणी शिरलं, घरांच्या भिंती पडल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। घरातलं अन्नधान्य, कपडे लत्ते, लेकरांची दप्तरही वाहून गेली आहेत। आणि अशा वेळी बळीराजाला मदत करत त्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं, त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांच्या नुकसानीचा आकडा प्रचंड मोठा आहे। 15 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली। राज्यात एकूण 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं। राज्यातील 31 जिल्हे आणि 197 तालुक्यात महापुराचा फटका बसलाय। अंदाजे 47,55,000 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। 10,000 हेक्टरपेक्षा बाधित झालेल्या जिल्ह्यांची संख्या 17वर पोहोचली आहे। सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मुगाचं सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे। प्रत्येक जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर महापुराचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय। नांदेडमध्ये 7,28,024 हेक्टर इतक्या शेतीचं नुकसान झालंय, तर अहिल्यानगरमध्ये 6,24,080 हेक्टर, बीडमध्ये 6 लाख हेक्टर, सोलापूरमध्ये 4,08,368 हेक्टर, जालन्यात 3,83,783 हेक्टर, यवतमाळमध्ये 3,42,409 हेक्टर, तर धाराशिवमध्ये 3,31,935 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालंय। यासह वाशिममध्ये 2,05,812 हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,68,300 हेक्टर, तर बुलढाण्यात 1,54,449 हेक्टर इतक्या क्षेत्रावर नुकसान झालंय। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते, पण ओला दुष्काळ हा केवळ शब्द आहे। दुष्काळात ज्या सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती अतिवृष्टीच्या काळात दिल्या जातील असं फडणवीस म्हणाले। तर शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत राज्य सरकार मदत करेल असा दावाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे। जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही। मंत्री महोदयांच्या देखील भावना शेतकऱ्यांच्याबद्दल अशाच अतिशय संवेदनशील होत्या आणि म्हणून यांना मदत करणं हे सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे। सरकार तर बिलकुल मदत करणार आणि
शेतकऱ्याच्या मागं उभं राहणार. त्याचबरोबर आपण देखील सगळ्यांनीच अशी वेळ आहे जे जे करता येईल ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे. दुसरीकडे शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीनं त्याचं सर्वस्व हिरावलंय, त्याचा संसार उघड्यावर आलाय. असं असताना धाराशिवमध्ये बँकांकडून शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठवण्यात आल्यात. त्याबाबत राणा जगजितसिंह पाटलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचं आवाहन शेतकऱ्यांना केलं आहे. तर कोणत्याही जिल्ह्यात वसुली होणार नाही, बँकांना तसे स्पष्ट निर्देश दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी, आणि त्याही नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय. तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 3000पेक्षा जास्त गावांना महापुराचा फटका बसलाय. 1 जून ते 29 सप्टेंबर दरम्यान झालेला पाऊस आणि महापुरामुळे 104 नागरिकांचा बळी गेलाय. नांदेडमध्ये सर्वाधिक 28 जणांचा मृत्यू झालाय. संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, धाराशिव, परभणी आणि लातूर जिल्ह्यातही मृत्यूच्या घटना घडल्यात. अतिवृष्टीनं फक्त शेतीचंच नाही तर रस्ते, शाळा आणि दवाखाने तसंच सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालंय. मराठवाड्यात 2701 किलोमीटरचे रस्ते खराब झालेत. 1504 पुलांचं नुकसान झालंय. तर 1064 शाळा, 352 आरोग्य केंद्र आणि 58 सरकारी इमारतींचं नुकसान झालंय. फक्त महाराष्ट्रच नाही तर गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये सुद्धा पावसानं धुमाकूळ घातलाय. गुजरातमध्ये सोमवारी अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. यावेळी द्वारकेत कल्याणपूरला पोरबंदरशी जोडणारा राज्यमार्ग पाण्याखाली गेला. तर बडोद्यात गरब्यासाठी टाकलेला मंडपच कोसळल्याची घटना घडली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गापूजेवर त्याचा मोठा परिणाम झालाय. रात्रभर झालेल्या पावसानं शहरात पूर आला. पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यानं 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या 20 शहरं आणि परिसरात मंगळवारी मोठा पाऊस झालाय. मथुरा आणि श्रावस्तीमध्ये रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलंय. मथुरेत लोकांच्या घरात आणि पोलीस ठाण्यातही पाणी शिरलं. त्यामुळे पोलीस कर्मचारी ठाण्यातच अडकून पडले होते. दरम्यान हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतीच्या वाटेला लागेल. पण 1 ऑक्टोबरपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, बिहार आणि इतर राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे परतीच्या वाटेला लागल्यावरही मान्सून अजून किती थैमान घालतो हे त्याचं त्यालाच माहिती. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.